आज का स्टार युवराज डोंगरे। अजित पवार साहेबांचा घात झाला. 2 ते 3 महिने होऊन राहिले तरीही शरद पवार सुनित्राताई बोलत नाही. का बोलत नाही? घात कोणी केला असं नेमकं? का परिवारातल्या लोकांनी केला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा माहित पडणार तुम्हाला अजितदादाचा घात कसा झाला, काय नाही, कोण आहे त्याचे सूत्रधार, आणि अजितदादाला न्याय कधी मिळणार की नाही, का राजकारणातले लोक आहे, का कार्यकर्ते आहे, कोण आहे, का घरातले आहे लोक आहे घात करणारे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुम्हाला अजितदादाचा घात कोणी केला, काय केला, हा याच्यामध्ये दिसून जाईल. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बेधडक आपल्या न्यूजवरती अजितदादाच्या बातम्या आपल्याला मिळत राहतील. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 28 जानेवारी 2026 ला अजितदादाचा घात झाला विमान अपघातात, आणि विमान अपघातात अजितदादा देहांत झालं. बारामतीच्या विमानतळावर विमान ब्लास्ट होऊन त्यांचं निधन झालं. विमानातून ब्लास्ट जेव्हा अजितदादा बसले, त्यांचा पुरावा, त्याचा व्हिडिओ, तिथले सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे नाही. नष्ट कोणी केले असेल? राजकारणातल्या लोकांनी केले. कारण अजितदादानं ब्लास्ट म्हणजे विमानात अपघात व्हायच्या अगोदर 1 आठवडा किंवा 2 आठवड्याच्या अगोदर अजितदादानं पत्रकार परिषद घेतली होती, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादानं वक्तव्य केलं होतं, माझ्याकडे बीजेपीचा भ्रष्टाचाराचा फाईल आहे, यांनी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आक्षेप घेतलेला आहे, माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप लावलेला आहे, मी कुठलाही घोटाळा केला नाही, असे अजितदादांना सूचित केलं होतं ना? नव्हतं? नक्की कमेंट करून सांगा. आणि अजितदादा हा बीजेपीचा पक्ष सोडणार होते, आणि जो आपला मेन पक्ष आहे त्यांचा शरद पवार साहेब आणि त्यांचा पक्ष एकीकरण करणार होते, एकत्र येणार होते. विचार करा. का त्यांच्यामुळं तर अजितदादाचा घात झाला? त्यांच्यामुळं अजितदादाला मारलं असल का? म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारने अजितदादाची FIR घेतली नसल, आणि यांनी अजितदादाला विमानामध्ये, पांढऱ्या विमानामध्ये, VSR कंपनीच्या विमानामध्ये प्रवृत्त केल्यासारखं जाण्यासाठी की तुम्ही याच्यामध्ये जा म्हणून. असं असू शकते, प्लॅन असू शकते तो, आणि काय? कारण VSR कंपनीच्या मालकाने अगोदर 2 महिन्याच्या अगोदर आपल्या विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं, विमानाच्या चालकाचं इन्शुरन्स काढलं होतं, आणि त्याच चालकाला चालवायला लावलं विमान. त्याला माहित होतं का हा मरणार आहे म्हणून, आपल्याला त्याचे पैसे मिळणार, विमान फुटलं त्याचे पैसे मिळणार. विचार करा. हा लंबा प्लॅन रचला होता का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण अजितदादाची रोखोक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळणार. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करून तुमची नक्की कमेंट करून, महत्वाचं म्हणजे कमेंट करणं महत्वाचं आहे. तुम्हाला अजितदादाचा घातबद्दल काय माहित आहे, काय नाही, नक्की कमेंट करा. की मी जे बोलून राहिलो हे खरं आहे की नाही. देवगिरीमधून निघतात अजितदादा, तेव्हा त्याच्या संघ फक्त त्यांचा पक्षाचा कुठला नेता नसतो, त्याचा PA नसतो, कोणीच नसतो, की फक्त एकटेच असतात ते. हे आपल्याला व्हिडिओच्या मार्फत कळलं का? CCTVच्या मार्फत कळलं का? म्हणजे अजितदादा एकटे आले की त्यांचे पक्षातले लोक होते, कोण होते, आपल्याला हे काहीच मालूम नाही. देवगिरीतून निघाले की नाही अजितदादा हे मालूम नाही आपल्याला. काय मालूम आहे आपल्याला? काहीच मालूम नाही. फक्त आपल्याला कागदी रूपात माहित आहे अजितदादा विमानात ह्या अमक्या बसले, तिथं ब्लास्ट झालं, हे झालं, ते झालं. पण अजितदादा येत असताना तिथले व्हिडिओ नाही आपल्यापाशी, CCTV फुटेज नाही आपल्यापाशी, काहीच नाही. अरे मुंबईच्या विमानतळावर एवढे CCTV फुटेज असतात, तिथं तर काही ना काही झळकले असेल ना, पण काही नाही. सगळं चुत्या बनवण्याचे धंदे चालू आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने FIR घेतली नाही, म्हणून कर्नाटकात घेतली. आता मंत्रिसभेत म्हणा, विधानसभेत म्हणा, राज्यसभेत भरपूर बोलणं चालू आहे अजितदादाबद्दल. आतापर्यंत याच्या जबानाला का कुलूप लागलं होतं काय? आणि मलाही सांगा, सुनित्राताई बोलत नाही, शरद पवार बोलत नाही, का बोलत नसेल? त्यांच्या पक्षामध्ये आता भांडणं चालू झाली आहेत. पक्षाचा कारभार कोण सांभाळणार? का सुनित्राताई सांभाळणार, का त्याची मुलं सांभाळणार, का रोहित पवार सांभाळणार, का शरद पवार सांभाळणार? कोण सांभाळणार हे नक्की कमेंट करून सांगा. अजितदादा मेले भांडणं लागले पक्षामध्ये, आणि त्याच्या पक्षामध्ये भांडणं लागले तर शरद पवार साहेब
कारभार सांभाळून का पक्षाचा, का सुनित्राताई सांभाळणार आहे, का त्यांची लेकरं सांभाळणार? नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे बघा, घरातला करता धरता मेन माणूस गेला का भांडणं लागतात, आणि भांडणं असे लागतात की सांगू शकत नाही. अरे घरातला माणूस करता करता गेला, त्या महिलेला खुर्ची मिळाली उपमुख्यमंत्री पदाची. कधी त्या ताईनं स्वप्नामध्ये नसून पाहिलं का मला उपमुख्यमंत्रीचं पद मिळेल म्हणून? त्यांना पद मिळालं, ते विचार करा. कारण ह्या संविधानाच्या मुळे, कारण संविधानाच्या मुळे पहिले महिला नवरा मेला की सतीच यायच्या, आता नवरा मेला की मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतात. विचार करा, हे संविधानाची ताकद आहे, बाबासाहेबांची ताकद आहे, विचारता कामा नये. पण गरज हे आहे की अजितदादाचा घात होऊन सतत 2 महिने होत आहेत, तरीही सुनीताताई पत्रकार परिषद घेत नाही आणि शरद पवार बोलत नाही. आता बोलायला का लागले काय मालूम नाही. कारण कर्नाटक सरकारने FIR घेतली, त्यांच्या चोचा चालू झाल्या, याच्या जबानाले कुलूप लागले होते, आता किल्ले लागल्या त्याले आणि कुलप उघडले, आता बोलायला लागले, आता पत्रकार परिषद घेऊन राहिले, आता ते राज्यसभेत बोलून राहिले, विधानसभेत बोलून राहिले, कायच्या सभेत बोलून राहिले आता ते. तरीही अजितदादाचा घात करणारा सापड का फक्त बोलणारच हे सापडणार नाही का? वाटतं तुम्हाला? अजितदादाचा घात होऊन सतत 2 महिने होत आले, त्यांचा संघ PN होता, त्यांच्या पक्षातला कुठला नेता नव्हता त्यांच्या संघ, ते एकटच होते आणि 2-3 जण सहकारी होते, बस एवढे जण होते. का त्याच्या संघ का गेले नाही? का त्यांना रोखण्यात आलं, त्यांच्या PAला रोखण्यात आलं, पक्षातल्या लोकांना रोखण्यात आलं? अजितदादा कधी एकटे कधी जात नाही, त्यांनी काय केले? आणि त्यानं प्लास्टिकची बॉटल न वापरता काचेची बॉटल का वापरणं चालू केली? काय वाटतं तुम्हाला? का त्यांना पहिल्यापासून चुमिंगा लागल्या होत्या का माझा कोणतरी घात करायला लागलेला आहे, माझा कोणतरी किडी गेम करणार, असं त्यांना पहिल्यापासून वाटत होतं का? अजितदादांना पत्रकार परिषदेमध्ये निर्भयपणे बोलले होते की माझ्यापाशी बीजेपीचा पुरा काळाकट्टा आहे, माझ्यापाशी फाईल आहे, त्यांनी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, मग हे गलत आहे, मी कुठलाही सिंचन घोटाळा केला नाही, असा हा निर्भयपणे बोलत होता अजित पवार. आणि या कारणामुळे नाही तर त्याचा घात केला. अजितदादा आता पक्ष सोडणार आहे आणि दुसऱ्या पक्षात जाणार आहे, म्हणजे स्वतःच्या पक्षात जाणार आहे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होणार आहे, तेव्हा त्याच्यामुळे तरी घात केला. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा. कारण मेन म्हणजे काय, हा अजितदादाचा घात झाला, कसा झाला, कोणा केला हे माहित आहे का तुम्हाला? नक्की कमेंट करा. कोण असल अजितदादाचा घात करणारा? कोण असल? वेसर कंपनीचा मालक होय का? त्यांचा कट रचला गेला का? त्यांना प्लॅनिंग न मारलं का? प्लॅनिंग कोणी केली? CCTV फुटेज का डिलीट झाले? का CCTV फुटेज होतेच नाही का बंद केले? का CCTV फुटेज जे होते त्याचे जे चित्रकरण होते अंदरचे जे व्हिडिओ सगळे डिलीट मारले? कोण मारले सर? काय नेमकं कारण आहे मारण्याचं? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.